पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. संपत्ती जाहीर न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखणार सरकारची मोठी कारवाई. 15 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची चल व अचल संपत्ती जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले असून नियमाचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारीमध्ये रोखण्यात येणार आहे. कंटेज 68,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन कोणत्या श्रेणीतील किती कर्मचारी थकीत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय न्यूज महत्त्वाच्या विभागातील कर्मचारी कारवाईच्या यादीत भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहिष्णुतेचा इशारा. योगी सरकारच्या निर्देशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी मानव संपदा पोर्टलवर आपल्या संपत्तीचा संपूर्ण तपशील अपलोड करणे आवश्यक होते. या संदर्भात मुख्य सचिव SP गोयल यांनी आदेश जारी केला असून 31 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. हा आदेश उत्तर प्रदेश सरकारी कर्मचारी आचरण नियमावली 1956 मधील नियम 24 अंतर्गत देण्यात आला आहे. 68,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन राज्यातील एकूण 8,66,261 सरकारी कर्मचाऱ्यांपैकी 7,58,025 कर्मचाऱ्यांनी वेळेत संपत्ती जाहीर केली आहे. मात्र 68,236 कर्मचाऱ्यांनी अद्याप संपत्तीचे तपशील सादर केलेले नाही. ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 8% आहे. कोणत्या श्रेणीतील किती कर्मचारी थकीत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय? तिसरी श्रेणी 34,926 कर्मचारी, चौथी श्रेणी 22,624 कर्मचारी, दुसरी श्रेणी 7,204 कर्मचारी आणि पहिली श्रेणी 2,628 अधिकारी, इतर 854 कर्मचारी. महत्त्वाच्या विभागातील कर्मचारी कारवाईच्या यादीत संपत्ती जाहीर न करणारे कर्मचारी लोकनिर्माण, महसूल, शिक्षण, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, सहकारिता, उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पशुपालन, उद्यान आणि वाहतूक विभागात कार्यरत आहेत. हे विभाग जनतेशी थेट संबंधित असल्याने सरकारने विभाग प्रमुख आणि वितरण अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांना पगार थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलतेचा इशारा. योगी सरकारच्या ह्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला कोणतीही माफी दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भविष्यात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता असून या निर्णयामुळे राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.